बापा रे, हो रे, मला का बुडे बा बाहेर येऊ द्या ना, बाहेर येऊ द्या ना. या मुंशीराम भाऊचा काय करणार करा तुम्ही, पण मला काही घेणं देणं नाही तुमच्याशी. मला जाऊ द्या तुम्ही. थंडी वाजून राहिली बुड्या, थंडी वाजून राहिली. मामा तुला थंडी वाजून राहिली, मला काय गरबा होऊन राहिली का. मरतो रे बापा याच्यात. फालतू अगाऊपणा केला बा या बुडे नाही लागलो रे बापा. मुतल्या का हरणा डुकरान वावर खाल्लंच तर पुरलंच तर बने बुड्याला बोलायला नाही पुरला रे बापा. उतरले का खतरनाकच बा आहे डोंगरी, खतरनाकच रे बापा. आता कशी थंडी वाजते बघ हे ना हिसके. महाराज डोकरं नो काय येऊ दे, महाराज हरणा नो काय येऊ दे. मोठा वय वय करस रे मुंश्या. आता घेणं दाबून तटीच राय साया तू आता या शेततळ्यात बाहेर येऊ देत नाही तुले. बाहेर यायला लागले मोठा ओटा टाकतो पुरात. जे काही करणं ना मुंशीराम भाऊचं करा, पण माय मला काही घेणं देणं नाही ना बापा. मला थंडी वाजून राहिली हो बुडे बा, थंडी वाजून राहिली राजा. मला तर काळा राजा बाहेर, मला जाऊ द्या ना. अरे थोडीसा कसा आला तर तो आमच्या अंगावर चौथवून धावून मारतो 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 मारतो. फूक मारली तर बुडे उडून जातात. झोळा या बुड्याले मुंशीराम भाऊ झोळा. आणि आता आता का कसं गलती झाली ना बुडे बा, गलती झाली. पहिले जाऊ द्या ना बुडे बा. मी पोट भरायला लाव तुमच्या गावात राजा. विनाकारण कसं मा पोटावर पाय नका देऊ ना. पाटील मला घरी काढून देतील ना. हो राजा, हो मा घरी खायला अनाज नाही हो बापा. कसे 200-300 रुपये रोज कमवून राहिलो बापा. कमवू द्या हो बुडे बा, कमवू द्या. अरे तू पोट भरायला ना आमच्या गावात, मग पोट भरायचंच काम करायचं ना. विनाकारण चबऱ्याचं नाही कोणाच्या मनात घेणं देणं. फालतू घेतली की ना घरावर बोटे. तुले वाटलं हे बुटे काय आले का जे असेच ताजले का जे डोंगरे फूक मारली उडून तो 2-4 झापडा मारून देऊ काढून. तुला असं वाटलं, पण आमच्यात रॉक किती आहे हे तुला माहीतच नाही. आता मोठा सांगून राहिला तर मा घरी ले कसं आहे, मी उपाशी आहे, मी कसं 200 रुपये रोजाने येला मला पाटील काढून देतील. ता कुठे गेल तर तू आमच्या अंगावर चौथं नालता ता कुठे गेलता. हो बुडे बापा राजा काहीतरी पाहो बापा. आता म्हणा दिवस निघला, आता लोक येऊनच राहिले वावरात. येतातच ना लोक. बंदे गावाले तमाशा दाखवणार आहे तुमचा हा, की तुम्ही कशा थरकलात. गावाला दाखवणार आहे ना. तुम्हाला हे नाही समजलं आपली वय काय, या बुड्याची वय काय, या बुड्यावर कशी काय दादागिरी करा. थांब ना, आता गावातले लोक आले की सारा इतिहास सांगतोच मी त्याईले. सांगतोच ना किती वय करता तुम्ही तर दोघे जण. आम्हाला का मारत होते का रात्री तुम्ही. बुडे बा तुम्ही ना तर रातभर झोडलं राजा आम्हाला. तुम्ही वरून म्हणून राहिले आम्ही ना मारत मला बाबा. आम्ही हातबिने लावला तुम्हाला. फक्त एकदाच तुम्हाला लुसलास केलं तरी त्यापासून तुम्हीच तर मारून राहिले आम्हाला. जंगलाने पिटाळलं ना रातभर बाबा. धाका या शेततळ्यात येऊन दबलो तर अटी तुम्ही आमच्या उरावर आले. अटीचा नाक दाबलं अटीचा आमचं तुम्ही ना. अहो काय रे तुला हातीने लावला आहे की नाही. तू काय ताकद आम्हाला हात लावायची. हे बुडे लय पोहोचेला तुला दिसते किडीमिडी, पण लय डेंजर आहो आम्ही. अशी थोडी रखवाली करतो बाबू आम्ही. वाटलं लेकाच्या अंगावर मास नाही मोडूर. दात पडेलात भोबल्यात. हड्ड्या दिसून राहिल्या साऱ्या याच्यात काय दम अशी. आमचा दम व्हायला त्यावर कळाल हड्ड्या फोडतो बाबू आम्ही. त्याला किलोभर मटण मला किलोभर मटण लागते. काय सांगू तर ते हरकत 4 पाहिजे तुम्ही. असा आहे मले रोग म्हणतात. पोराला फोन लावा, मारत्याला फोन लावा तुम्ही बाबा. त्याला बोलवून घ्या. काय त्याच्या देखत सांगा बाबा. मला येऊ द्या बाबा. आता नाही मी माझे येऊ जाईन याच्यात. थंडी वाजून राहिली मला. पोराले मारत्याला बापाजी करत असेल तर ही नोटीस आम्ही काल फोन लावा त्याला उलट्या गाडीनं हेन्ना देणं. आम्हाला फोन नाही लावणं. तू पाय काय तो पाण्यातून लाव त्याला फोन. तुझ्या मोबाईल असेल तो गोपीना गेला उंच्यातून फालतू गेला. मुंशीराम भाऊ राजा तुमच्या राजी लागलो राजा. मी राजा मला थंडीत मारायला लागून राहिलो. मोत राजा बेकार आहे. होई बाबा बेकार आहे. का चढलीचं पाणी दिलं. मला वाटलं आला तू सपोर्टले. मापेक्षा ताकद मारा. काचा काय तू मापेक्षा लटर फुस निघलाले का हितल्या का. आपले जण बुडे मारला नाही गेले. तू या काय खरं आहे रे बाबा. हो बुडे बा मला सोडून द्या राजा. मी परगावचा म्हणून मला काहीच घेणं देणे नाही. आजपासून कानाला हात धरतो. कोणाच गोष्टीत मी दिसणार नाही. मला जा सोडून तुम्ही. बरं तुले जाणं आहे ना. बरं इकून नाही, पण आमच्या इकून नाही उद्या आम्ही तुले. हे शेततळ पुरं ओलांडण्यात आला की झपत झाला की तुला त्या काठात आणि त्या काठावर तिकून चालला जाय. तुला जाणं आहे ना जाय. अर्ध्या मनातून मरतो रे भाऊ. याच्यात थंडी वाजून राहिली ना. आता ताकद राहिली हा म्हणते झपत जाय त्या काठावर. मुत्रेले का बेकार ते बुडेले का. पण आता प्रयत्न करणं काम आहे. तर सपाटच मारा ना बापा. लवकर निघला का तू. निघला का लवकर पै लवकर. जातो बाबा बुडे बा जातो. बाबा वाचलो रे ध्यान सोडून बुडे बा. मला ध्यान सोडून तुले कसं काय सोडार बा. गावातल्या लोकांना तमाशा दाखवा लागेल ना. तुया काय आहे परिस्थितीत.
गावातले लोक येऊ दे पाहिजे. पण मी मरीन ना याच्या शेततळ्यात मरीन ना मी. ते काही सांगू नका आम्हाला. तू काही मरत नाहीस. तू 2-4 जण घेतल्याशिवाय जात नाहीस वर. मरत नाहीस तू. एवढं काही थंड पाणी नाही गे. हा शांतपणा नको तटीच राह. गावातले लोक येऊ दे. उघड्या मोतीरा मला जोऱ्यात आली इकडे. हा मला जा लागते. तू याच्यावर लक्ष ठेव. बरं ये तू हलका होऊन. तू आल्यावर मग मी जाईन. हा मी ठेवतो याच्यावर लक्ष. जाय तू लवकर. एखादी बिडी किडी आहे का? बिडी ओढली कसं हा पद्धतशीर होते का? ती बिडी फिडिऱ्या मुंच्या त्याला थर गेलो. मला इथं वळणच आहे बाबा. पण आता काय तलप लागेल आपण खिशात काहीच नाही. जाय होईल तसाच कर आता. हा पेरकोंड असतील पेरकोंड ओढ खायची. बरोबर पाय तू जुगाड खायची. गड्या तू करा कदलो झपते रे बा. उठ उठ रे. सकाळ झाली ना का या बाड्या. पुदेन बे मुतल्या का रात्री तो आवाज येतात का झपणी झाली माई. काय होतं काय म्हटलं का भूत होतं की बला होती बाबा. झपू दे मला आता. उठ ना बे दिवस निघला ना कदलो झपतले का रावणा सारखा. उठ हा अंगात काय द्या कुंभ करून घुसला का. उठ लवकर उठ. बरोबर समाधान उठतो बा. गड्या रात्री कशाचा आवाज आहे रे गड्या. मारतो झोडतो. हा काय होतं काय असं रे. बाय भूताच्या ड्युट्या असतात ना बे. हे असं कसं माणसाला बैकवतात हे. त्याला माहित होतं बुड्याचा आवाज ऐकला की हे दोघे जण पोहायचे ती. त्याने मग आपल्याला झाशात घेतलं असतं. निरीत टाकून दिलं असतं बाबा. बेकार असते भूताचं नाटक. गोळ्या मा बुड्या सांगत आहे म्हणे. आपल्याला कसं ताण लागली की बरोबर गिरी टाकतात गड्याचे. उलट्या बायाचे भूत असतात बा. खरं दोषी बा. हा खरं दोषी. बाया इट खेळायला भूताई जत्रा भरते रात्री. भातकन हेन ते बला असते तोटीचा. भूत येतात सारे तोटीचा इट खेळायला एवढी सोकड्या जो आहे ते गाव. तोटीचा भरते नाही यात्रा. अरे आपल्याला खरंच आवाज येत मग भूताचा नाही की तो. पण मुंशीरामचा आवाज येत ना बा. मारू राहिले व खरंच मारलं असेल काय मुंशीरामले भूतानं. की नाटकं असती नाही. भूताची चाल होती आपल्याला फसवायचं होतं भूताले. अबे भूताची चाल होती ना ते आपल्याला फसवून होतं भूताले. म्हणून आवाज काढत जाय भूत बुड्याचा मुंशीरामचा असा मारतो झोडतो. आणि तो विषय होईल होता वावर. आता त्या हरण्या त्याचं भांडण व्हायला होतं बुड्याचं मुंशीरामचं. ते बरोबर भूतानं ऐकलं. तुम्हा काही गोष्ट काढू नको रे बापा. ती मुतल्या मनातच फिरते मग ते असं. बाबा सोडून दे बाबा. ते भूतात बा मनात घालशील का रात्री एक तर वारात मुक्कामी राहा लागते बाबा. चाल ना बा. दातमात घासून चाल. गुल कुठे आहे सा म्हणजे तर पाहिजे काही दात घासाले. ती निम्या गाडीनं घासून मॅट झालं बा. कडू जायला लागते बा ते. तुझ्या आहे का गुलगिल आहे का खोकल्यावरती. आपल्याला काय द्यायला लागते गड्या गुलन मंजन. बुडे जिंदा बा. त्याच्या चिलमा आहेत. एक फोकली की बस आपली नशा बी होते. आणि दात बी घास नव्हतात गुलानं चाल. जमते ना बुडे कासाठी आहेत. आता ते बुडे उभे नाही करत बाबू. काल आपण बिड्या वळल्या त्याच्या जवळच्या फुका फाकाच्या. त्याच्या हरणा डोकरी हाणली नाही. आलो तिकून इकडे सण राहिलं झपून. ते आता बुडे उभी करत नाहीत आपल्याला भाऊ. बस तडीसा गेलो की बस शांतताच असते आपल्याला. नाही करत ते बुडे. जाऊन तडीसा मी पाहिलं कसा गेम जमवत तडीसा बरोबर गोड बोलतो त्याच्यासोबत. सोपड चापड गेले की देतात ते बरोबर पद्धती. त्याला काय आठवण नाही राहत बुड्याले. त्याला बुडे आठवण आहे ते जमले ते दोन्ही बुड्डे. चाल तुम्ही जमवतो ना गेम पद्धतशीर करतो मी. चाल बरोबर काय आता पाय बा. चाल येतो बा. त्या मागं पण बोलले की पायदर बा ते बुड्डे खराब बोलतात बा. अशी तशीच करून टाकतात माणसाची. हिरमुसलं करतात ते माणसाले. बे तू मा बरोबर तर चाल. काही नाही करत ते बुडे. मी बरोबर घेतो त्या बुडेले. बद्धशीर जमवतो बजेट. चाल बापा चाल. अरे बा बुडे कुकडे गेले रे बा. सकाळीच गायब झाले हे. म्हटलं ह्याला घरी जाते रांगातून ढ्यायला आपण वावरात. बुडे गायब मागदरच गायब झाले. बुडे बा असतील ना काय तिकडल्या कोपऱ्यावर असतील. तिकडल्या कोपऱ्यावर जाऊन पाहतो मी तिकून जाऊन आता. की हे सकाळी हरणा डोकर हाणायला गेले. त्या लागीन यायला पाहा लागेल घरी द्यायला लागेल लावून. कसं मग घरून नाश्ता जेवण खाण करून अंग तोंड धुवून येतात. तदलं आपण रखवाली करू. त्याचा जीवन बिजे रातभर जागतात ना वावरात. चाल बापा चाल. बुडे बा अरे आहे की नाही. काय गेले वा घरी. बुडे बा हे दोघे दिसून नाही राहिले. कुकडे झाले काय रे बापा हे दोन्ही बुडे. अरे काय गेले काय रे बाबा गुंफीच्या मांग. काय खरं नाही यायचं. भेटलीशी नाही एखादी गेलीशी नाही. म्हणजे चावटात दोन्ही बुडे. बुडे बा अरे हरणा हरणारी की डुकर रे. बुडे बा का रे बाबा समजतात. बुडे दोन्ही गायब आहेत. कुकडे गेले रे बाबा. कसे काय गायब झाले बे बुडेले. का तिकून आलो तिकडे दिसले नाही आपल्याला. हरणा डोकर हाणत काही वावरात नाहीतच नाही. कुकडे झाले काय आपल्या काय सांगा मला काय झालं तर. बुडे बा अरे खोपडी मुपडीच्या मागं ती नाही बाबा. कुकडे गेले रे बा हे बुडे.
जाऊ दे कुठे बी कुठे आपल्याला काही नाही करा लागत. चाल गुल घे चाल चाल निघटून दात माझ घात जाऊ दे बुडे बुडे बायची ते बोलते का समाजात कुकडे जाऊ दे. अरे आपल्या घातले माणसातले का बुडे अटीसा नाहीत ना. हा आणि ते कसं कोणी नाही नसताना हात नेल्यावर कोण्या वस्तूले भाऊ रे होते चोरीचं काम करू नये. कोणी असलं तर माणसानं उजागर या असं मागे हात नेल्यावर कोण्या वस्तूले भाऊ आपण नाही करत ते धंदे. तसा राहीन मी बिन घाशाचा पण आपण हात नेलात कोण्या वस्तूले बा जाऊ दे बा मग जाऊ दे. अरे तो नामदेव दिसून राहिला. रामदेव अरे रामदेव अरे हा कुकडे फिरून आला रे बा तू. ये ना इकडे ये ना. हे बुडे उकडे पाठवले तू ना. आलो 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 आल्यावर सांगतो मी तुम्हाला. कधी आलार बा नामदेव आवरा. अरे बा आलो मी सकाळीच आलो पण आता बुडे दिसून नाही राहिलं बा. गायब झाले कुकडे. बंद वावर थांबवलं नाही मी. जंगल पुरा वावर थांबवलं. धुरे धारे सारे थांबलून आलो बा. नाले ती पाहिलं तिकडे बुडे कुकडे गायब झाले काय माहित बा हे. अरे नाही नामदेव असतील ना बुडे कुठे तरी बसेल संडास मंडासले जायला असतील सकाळी सकाळी. हा आता दिवस निघला की नाही जायला असतील बुडे कुठे बा. मी बंद वावराला आवाज दिला ना. नाहीत ना बुडे वावरातच नाहीत. कुठे गेले काय माहिती राजा. काही समजूतच नाही राहायला बा. हा काय नेले गाले काय तर सायकल सांगून उचलून बुडे. थांब नामदेव आली माझी गोष्ट लक्षात आली. रात्री गळा बुडेचा आवाज येत होता. मुन्शीरामचा आवाज येत होता बा. काहीतरी गडबड व्हायला. एक तर येले भूतांच्या चकवा द्यायला एक तर या दोघा तिघाची मारामारी व्हायला भाऊ. कारण की या बुड्याची पहिले खाजवल होती मुन्शीरामनं आणि मुन्शीरामची बी जीवर येल होती. नक्की याच्यात एक तर मारामारी झाली एक तर भूतांच्या चकवा द्यायला. पण नामदेव रात्री आवाज येत जाय. तुकाराम मले म्हणे बी गळा आवाज देऊन राहिलो कोणतरी बुडे काहीतरी झालं मारामारी चालू आहे. मी म्हटलेला भूता चकवा आहे फालतू आपण पोचू रातचा टाइम आहे. हं असं याच्या रिकाम्या फंद्यात पडायला परत नाही. भूत कोणाचा आवाज काढतो तुलेच माहित आहे. मी न चुपचाप म्हटलं बा तू झपून राह रे भाऊ. तुकाराम आता गप्पा मारू नको भाऊ. हे कसं भूताची ड्युटी असू शकते. आपल्याला लीन इरी टाकून देईन. जीवन जायला पुरत नाही. उठू नको झोपून जा. आता सकाळी उठलो पण दात घासायला एवढी झालं म्हटलं असतील बुड्याजवळचा गुल घेऊ. आता बुडे काय बा तू म्हणतो बुडे नाल्यात नाही हाग्याला जायला नाही कुठेच नाही. ते काही असो भूताई ड्युटी काही असो पण बुडे थांबवणार आपल्याला आता काही करून. हा गावातलं काम आहे एकटं. हा तुम्ही एकीकडे दोघं जण थांबला मी एकीकडे थांबवतो. दिसली की आवाज द्या फक्त शिट्टी वाजवायची. मी आलोच बा. थांबलो लागतो ना मी. चाल बाप्पा चाल. अरे बा काल रात्री आम्ही बिड्या पेल्या चालले गेलो आम्ही आमच्या वावरात. हा जाऊ दे जायलाच पुरलं नव्हती झप्याला पुरलं असतं बा. बुडा अनवणी झाली नसती नाही काही. हो चला लवकर चला पया लवकर उठून आता चला थांबला लवकर बुड्याले का समाधान का रात्री पाहायला पुरलं असतं रे बा. बुड्याचा आवाज होता का तो. आपण गेलो असतो तर बुडे गेले नसते कुठे. नक्की भूतांच्या आवाजाला बुद्याले वा. आता पाय कोकड्यात तर चाल बाबा पाय चाल थांबोय. पा मा बुड्याचे हरणान डोकरा हाण सांगा आता. हरणान डोकराचा वावर आता मा बुडा कुकडे गायब झाला. तर मा बुड्याला फक्त घरी आल्यावर थै नाचायला पाहिजे. मारत्या तू काही करत नाही रात्री मी वावरात जातो टोले घेतो. तू बाबू घरीच असतं. तुला जवान पोरानं वावरात जायला पाहिजे रात्री झपेले. पण पहा आता मा बाप झपेली वावरात येऊन काय फायदा. या हरणाचा वावराचा डुकरे वावराचा फायदा काय. या वर्षी 5-6 कुत्रेच बाबू तुम्ही आता. हे हरणात डोकऱ्याचा खावाच बंद करून टाकतो. जायची बंदी लेंडा वावरात घेऊन आले की जमला बजेट. बुडा गेला कुठे हो दिसून नाही राहिला माणूस. ओ बाबा काय माणूस आहे बा. हरणात डोकर वावरात बुडा गायब. काय कुकडे गेला हा. त्याही वावरात गेलो त्यावरच दिसला नाही बुडा मला. कठी नाही घरी गेला असेल भाऊ. बुडा घरीच गेला असेल. बुडा मारती रे बोला नामदेव काय म्हणता. मारती बुडे दिसले का रे तुले. तो मोतीराम बुडा रघु बुडा दिसले का. कुकडे गेले बुडे काही दिसले नाहीत बा मला. काही वेळा काय सांगा बा कुकडे गायब झाले बाबा. हा म्हटलं बुडे घरी पाठवतो. अटी आलंच बुडे दिसून नाही राहिला. पुरा वावर थांबवलो मी. नाले खोले सारच नदी कधी पाहून आलो बा. बुडे दिसून नाही राहिले गळा मारती. तुम्हाला बुडे दिसून नाही राहिले मला मा बाप दिसून नाही राहिला. मा बाप कुकडे गेला. हा वावरात असे नव्हते बसेल मा बाप. मी आलो वावरात हरणात डोकर वावरात करून राहिले बा. मा बाप गायब पा. आवाज देऊ थंडागार झालो मी. हा आणि तुम्ही आले एवढी सांगायला मला बुडे गायब पा. का कुकडे गेले हे दोघं तिघ जण. काय सांगा गळा काय झालं तर काय भूतांच्या क्वाद्याला काय माहित बा यायले दोघा ती गईले. हो काही तसं काही नसेल. हे एका ठिकाणी बसले वळत असेल चिलमा गांजायच्या. तुम्हाला माहित आहे मग बुड्याले नान बेकार आणि बुडे त्याच्यापेक्षा बेकार. तुम्ही काय आणून द्याल तर काय येईल काही साधत चिलम गिलम काही बिड्या काढ्या. बुडे जो बिड्या काढायचे काय वांधा हो. भिंडलच दिलात मी आणून. बम्मा त्याच्यावर साहित्य हा चिलम जर्दा बिया सारं जाय त्याच्याजवळ. नक्की मग त्या बुड्या त्याच्याजवळ बसेल असेल.
ओढून राहिले असतील, फुकून राहिले असतील ते. तसंच आहे मग ते. असे कुठे नाला खाल्ल्यात बसेल एखाद्या ठिकाणी, एखाद्या झाडाखाली. आपण बसून राहिले इकडे तिकडे थांबलं. तू मारती एवढं काम कर, बुडेल थांबल तू. हा, ते कसं महाराज, ते कसं रखवाली आहे, कसं बुड्डे कुकडे गायब झालेत फालतू. मा भाऊ ती आफत नाही यायला पाहिजे. तर मला थांबलो लाग बा तू जाय तिकून त्या वारात, मी जातो इकडल्या वारात सरपंचा वाराकडे. हा, थांबलो लागतं ना मला. बरोबर आमचं भाऊ, तुम्हाला थांबलो लागतो मी. बुड्डे कुकडे गेले तर तुमच्या भाऊ ते आपत नाही यायला पाहिजे ना. ते त्या रघु बुड्याचा फोन आहे ना, मोबाईल आहे त्याच्या बुड्याचं, लहान फोन लहान. अरे बाबा, फोन लावून पाहायला म्हणजे लागून नाही राहिला. आउट ऑफ कव्हरेज एरिया सांगून राहिला. काय करतो सांग आता. हा, पण नाही दबले काय माहिती, कुकडे गेले का भूतान नेले काय माहिती, काही सांगता येत नाही. शंका द्या आता. हा, चाल लवकर पोय, थांबल बाबा बुड्याले. चला चला, थांबलो बाबा बुड्याले. बुड्डे बा, अरे कुठे रघु बा, मोतीराम बा, बा कुकडे बसेला. हो बाबा, आमचा जीव धोक्यात, चिडी खोप्याचा. कुकडे गेले हो तुम्ही, मोतीराम बा. धीरे धीरे पराठीचा मेळ येऊन राहिला गड्या. हो, एवढं पाणी चालू आहे पण दम घेऊन राहिली पराठी. पिवळी पडली नाही, हिरवी गोच आहे. पातही वर येतात, पण मागच्या वर्षी सारख्या नाही आहे. मागच्या वर्षी मस्त झाली ती पराठी, पण यंदा काय पाणीचा भाऊ चालू. त्याच्या उरार बोकांडीवर काय ते काय खरं आहे. ऊनही पाहिजे पिकाले, ऊनच नाही दिसून राहिलं. सूर्य निघूनच नाही राहिला, सुट्टीवर येतात भाऊ ते. बद 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 पडते ते बी छिपिक छिपिक पूर्ण आली, ते जोरात पूर्ण राहिला. पोरं सरपंच सरपंच हा तर नामदेव जावा कुकड्या बाबा. नामदेव सरपंच सरपंच, अरे बुढे दिसले का तुम्हाला? नाही नामदेवराव, बुढे नाही दिसले. काऊन काय झालं? या इकडे या, काय आहे तर सांगा. या इकडे या. आलो. राजा सरपंच, काय सांगा तुम्हाला, बुढे गायब झाले बा. सकाळी वावरात आलो राजा, आवाज देऊ थकलो मी. बंद वावर थांबलं मान, आले नुले दिसून नाही राहिले बा. बुड्ढे कुकडे काय झाले काय माहित बा. अरे बाबा, ते बुढे भलते बतालात रे बाबा. ताच चाटा मारतात ते. तुम्ही वावरात यायच्या अगोदर घरी गेले असतील, ते चहाची तलप लागली असेल त्याईले. तुम्ही ना काही व्यवस्था नशीन करेल वावरात, मग काय करतील ते गेले घरी. बाबा सरपंच, असं म्हणू नका. कालच बाबा 1 किलो साखरे आणि पावभर चहाची पत्ती आणि बाबा 1 गज आणून ठेवला टिसा आणि मातीचा पुडा आणला पुरा. काय सांगता तुम्ही, व्यवस्था नाही, पुरी व्यवस्था. बेड्या काड्या तंबाखू सारा आणून दिला बापा. यायला कुठे जायचंच काम नाही, घरून डबा आणून राहिलो मी यायले घ्यायला बी. अरे बापा, हे बुढे लेकरासारखे वागून लावले मी ना. तुम्ही म्हणता व्यवस्था नशीन केली. व्यवस्था फुल यायची. तुम्ही भलतेच टेन्शन घेता. तुम्हाला माहित नाही बुढे कशात बात खपायले. बुढे जरा गेले असतील कुठे गप्पा मारायला, नाही घरी गेले असतील ते. ते तुम्हाला माहित आहे, थांबणार नाहीत ना ते. नाही ना, आता मी रस्त्याने आलोच, मला दिसले नसते का ते साई बा. ते कुकडे तरी गायबच झाले. समाधान मला सांगत होता की रात्री आवाज येत होता, पण आम्ही गेलो नाही बाबा. आम्हाला वाटलं भूत आहे ड्युटी आहे, ते बी थांबलून राहिले ना. म्हणून मी आता तुमच्या आवाराकडे आलो. इकडे आले सिंबा बुढे, ते इकडे का नाही आहेत बुढे. समाधान म्हणजे रात्री आवाज होता, भूताची ड्युटी. ना समाधान तुकाराम एकाच ठिकाणी झपेले होते. दोघेही आवाज येत जाय, दोघे एकामेकाशी बोलत, पण त्याची फाटली, ती काही गेली नाहीत. आणि त्याच्यात मुन्शीरामचा बी आवाज होता. काय माहित काय झालं तर, मला तर काय सुसून नाही राहिलं बा. आता हे काय कुकडे गेले बुढे तर. नामदेव भाऊ, भूतान चकवा दिला राजा ते 100% सांगतो मी तुम्हाला. भूतानं गडबड करेल आहे आता. काही सुसून नाही राहिलं बा. भूताचा आहे की कुताचा आहे तर माझा सारे मंत्र बोध होईलात बाबा अटीसा. आता ते बुड्या किती फोन लावता का? बुड्याचा मोबाईल आहे ना, रघु बुड्याचा फोन लावता तुम्ही ना. बाबा मी ना 4 खेप लावून पाहिला, पण आउट ऑफ कव्हरेज एरिया सांगून राहिला ना. फोनही लागून नाही राहिला बुड्याले. तुम्ही लावून पहा, तुम्ही लावून पहा ना. बरं, घाबरू नका तुम्ही, मी लावतो फोन. भिवू नका तुम्ही, लावतो फोन. इस नंबर पे आप कॉल करना चाहते हैं वो अभी नंबर आउट ऑफ कवरेज एरिया है. सरपंच, फोन लागला काय? नाही ना बा, फोन लागूनच नाही राहिला. आउट ऑफ कव्हरेज एरिया सांगून राहिला. जायची काही ना काही गडबड तर नशीन होईल बाबा. खरंच राया, भूता भूतान दाबलेत नसतील नो एखाद्या इरीत. हे काही सांगता येत नाही बाबा. भूता ड्युट्या बोलतात आपल्याकडे. बोल नका बापा सरपंच. एक तर मावारात होते ते कामाले, फालतू आपत मा भोवती. मा एक तर 7 जायला 5 राहायला बाबा. तुम्ही भिवून नका देऊ मले. आता तुम्हीच तर सांगून राहिले तुकाराम भाऊले त्या समाधान भाऊले आवाज म्हणून. रात्री 2-3 नक्की भूतानच नेले उचलून रात्री. हेनच नेले काय त्यानं म्हटलं म्हणजे का ते खरंच आहे? खोटे असू शकते, काय सांगता येते. मन गळीन कहाणी बनवायला काय टाइम लागते माणसाने. काही सांगता येत नाही. काय करा काय नाही, मोल काय सुसून नाही राहिला आता. ते जाऊ दे, घेऊ नका तुम्ही, टेन्शन घेऊ नका. नामदेव टेन्शन ना घेऊ.
सांगेल होतं समाधानले, शिट्टी वाजायची बुडे दिसली की नक्की बुडे दिसले समाधानले. चला चला सरपंच, चला बापा नामदेवराव लवकर चला. चला बुडे दिसले हो बापा. जमलं बापा जमलं. महारे लगा हे बुडे. हा चला बाबा या दिशेने चला. हा आवाज दिला त्या दिशेने चला लवकर चला. ते बुडे मोठे इथं राहिला बा. नामदेव भाऊ काय सांगता तुम्ही, बेजा चालू आहे हे बुडे. हा चांगला चांगला झापतले गायले उकडे गेले हे तर. अरे पाय हे बुडे काय बताला तर सायज होती या शेतळ्यावर येऊन बसली अडीसा. सांगा त्या बुडे बा कारेगड आले का तुम्ही? बरे आले बा तुम्ही, बरे आले. काय म्हणून राहिले राजा, बरे आले. पुरा जंगल थांबलो आम्ही, थंडेगार झालो. जीव धोक्यानं चिडी खोप्यात काय झालं काय नाही बुडे येले. आणि तुम्ही अटी सर्व येऊन बसले शेतळ्या. सांगायलाच पाहिजे रे. नका जास्त बोल नका. वर या तुम्हाला दाखवणार आहे काहीतरी. वर या तुम्ही. काय बापा वर बरोबर आलो चालू बसा माझा. अरे बापा रे, अरे मुंशा, अरे बाबा हो तू पाण्यात कसा काय हो बापा. अरे थंडीने वाजून राहिले का तुले. काय मुंशीराम कसा काय तू पाण्यात रे गळा हो. वरून पाणी चालू आहे तू शेतकऱ्या झेपून राहिला. मला काय विचारता भाऊ, मला तर थंडी पुरी वाजून राहिली. त्या बुडेली विचारा, त्या बुडेनं हा धिंगाणा लावला करणं माया सारा. बुडे बा हे काय हो रिकामी धंदे. वाजला होता ना रात्री जास्त फडफड जास्त गोरे ना. हा वयच कोरे किड्या आणिच बटबट कोरे मारे आलता आमच्या अंगा. मग काय बापा लागलो याच्या मागं पुरा जंगल पिटलला यायले मजबूत हाणला. मग आखरी जायला लफेल जागा सापडली याच्यात कुदला तो. आता याच्या बोकांडीला ठेवून बसला आम्ही. हा तो बाहेर निघला की ठेसला आम्ही त्याले मुंशाले. तर माहित आहे मग आपण कोणाचं ऐकत नाही म्हणून. आपल्या नाणी लागला म्हणजे पुरी जिरवतो आपण. पुरा हाणला मजबूत रात्री. हा अरे बापा नामदेव भाऊ बुडे तिकडे पाहून राहिला आणि हे बुडे इकडे शेततळे आरात. सांगा आता. हा हे बुडे ती ताल खरा काय बुडे बा. बरं आला गळा तू मारत्या. बरं आला ये वर ये ना तू. वर ये तुला दाखवणार एक गोष्ट. ये वर. आलो बाबा तुम्ही पाण्यात काय करू राहिले हो बापा. हा पाण्यात कसे काय तुम्ही. काय झालं. हा काय झालं तुम्हाला. बाबू तुला काय सांगू गड्या, हे बुडे मारून राहिले रे बाबा. मला पाण्यात टाकलं या बुडे रे. मला या बुडेनं पाण्यात टाकलं बाबू. रातभरापासून पाण्यात हवी. मरतो मी थंडीनं मरतो बाबू. काही खरं रे माझ्या. वाचव रे बाबू तू मला वाचव. हो अरे तोंडात म्हणता मला हे पायाला हे काय लाज वाटते तुम्हाला मा बापाला. तुम्ही पाण्यात थंडीत मारता का मा बापाला तुम्ही. जीव घेता मा बापाचा तुम्ही. दाखवा लागते वाटते तुम्हाला. त्या बापाची मोठी बाजू घेऊन राहिला तू किती नाला का पायन पहिले. मस्ती घातली ना तुमच्या अंगात जास्त. दोन्ही बुडे रगले ना. मा बापाला अंदर टाकता का. या ना माझी लढा तुम्ही खायचं रिकाम तर धंदे करता का. परच्या बाप तर लयच गुन्हाचा आहे. सळेल वाण्या तो सळेल तोंड्या. काय सांगून राहिला तू आम्हाला. अडसा त्याचे गुणगाण. बापाला विचार पहिले त्यानं काय केलं तर मग आम्हाला बोल तू वर तोंड करून. मोठा आला हे गोऱ्याले. आले सरपंच तुम्ही बरे आले. हे पाह काय धिंगाणा आहे या बुडेन पाणला काय लालो करणं आहे. पा बुड्याले पाण्यात टाकलं यशवंतळे जाईन दलिंदर आहे दोन्ही बुडे. नामदेवरा हा काय ताला आहे हो बाबा. हे बुडे काय करून राहिले हो बाबा असं. अरे मला काय समजून राहिलं बुडेचा काय आला आहे तर. हो बुडे भाऊ हा काय झमेला लावला तुम्ही कर. त्या मुंशीला बोले काय पाण्यात टाकलं तुम्ही ना. नामदेव आम्हाला विचारल्यापेक्षा त्या मुंशेली विचार तू काय आहे तो. त्या मुंशेली विचार ना तू. बुडेकडे जाणून मी मारून राहिले बा. मला इतरावले रातभर मारलं मला येईन. आखरी शेवटी माझं पोऱ्यान होतं त्या शेततळ्यात कुदलो गळ्या. मला एवढी थंडी वाजून राहिली बा. मी पुरा खुडखुड करून राहिलो गळ्या. मरतो मी. माझा जीव जाते बा. वाचवा पहिले तुम्ही. काही करा वाचवा फक्त. हे बुडे बाहेर येऊन राहिले बा. मारतोच करून राहिले. तुला जाणून मारून राहिलो का रे. जाणून मारून राहिलो का. खरा सांग ना काय आहे जे अशी नशीन ते सांग. खोटं नको बोलू. मुंशीराम भाऊ जे काही खरं असेल ते सांगा. काऊन तुम्हाला मारून राहिले हे बुडे. कारण काय त्याचं. कारण काहीच नाही ना गळ्या. हे दोघे जण आले बा अंगावर शिरजोड झाले. रात्री येईन जास्त गांजा फुकेल असेल. नाही तर दारू पिले असतील. आता काय भाऊ नामदेवचे माणसं आहेत ते. नामदेवचं काही कमी नाही पैशाची. दारू मारू आणून दिले असतील भाऊ. दारू ढोसली येईन मला मारून राहिले हे. मला या शेततळ्यात आणून टाकलं बा येईन. वा बाबा तुम्ही बोलू नका आता. मी येईल दाखवतो दोघाईले बी. दोन्ही डगरे हे झाले ना जास्त विफरले नाही. वय करून राहिले ना. या बुडेला नाही टाकलं या पाण्यात तर मग मला आहे मारती नाही मग. जास्त शिडगावले खा बुडे बा तुम्ही जास्त. आपण म्हणतो बोले बुडे काय नांदी लागा. अशी रिकाम तर धंदे करता. काय तो त्या बापाला दाखवतो आम्हाला काय दाखवून राहिला. तो रिकाम थोडा साऱ्या गावाचा. आम्ही कुठे पियलो होतो. दारूचा घोट नाही घेतलेला का आम्ही ना. समाधान लिहिजा तुकाराम लिहिजा. मित्र उर्वरित भाग आपण उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन चॅनलला सबस्क्राईब करा.